मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून या अमानवी पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसह पुणे शहर शिवसेनेच्या वतीने डेक्कन येथील अलका चौकात तीव्र निदर्शने करत मारेकरांच्या फाशीची मागणी करण्यात आली आहे। पुणे शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी वाल्मिक कराडचा पुतळा जाळून तातडीने त्यास फाशी देण्याची मागणी केली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यापूर्वी अपहरण करून अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली होती। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून या हत्येच्या निषेधार्थ अलका चौक येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये दाखल झाले असून शिवसैनिकांनी वाल्मिक कराडचा पुतळा जाळून तीव्र निदर्शने करत आंदोलन केलं। यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असून न्यायालयाने विशेष खटला दाखल करीत सर्व आरोपींना ताबडतोब फासावर लटकवायला हवे। संपूर्ण महाराष्ट्रात या हत्येचा निषेधार्थ जनभावनेचा मोठा आक्रोश निर्माण होत असून मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना फासावर लटकावा तरच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल असं शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी म्हटलंय। या आंदोलनात नाना भानगिरे यांच्यासह माथाडी जिल्हा प्रमुख निलेश माजेरे, उपजिल्हा प्रमुख अमर घुले, युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे, जिल्हा उपसंघटक पंकज कोथरे, महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, महिला आघाडी शहर प्रमुख श्रुती नाझरीकर, सुरेखा पाटील, उपशहर प्रमुख संतोष राजपूत, प्रमोद प्रभुने, सुधीर कुरुमकर, सचिन थोरात, शहर संघटक आकाश रेणुसे, समीर नाईक, गौरव साईनकर, जितेंद्र जंगम, राजाभाऊ भिलारे यांच्यासह विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मससगावचे आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या काही महिन्यापूर्वी निर्गुण हत्या याची करण्यात आली आणि त्याचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची सजा या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने अलका चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर या ठिकाणी वाल्मिक कराडला फाशी सजा झाली पाहिजे। जे वाल्मिक कराडने केलेली वृत्ती व्हिडिओ बघून अनेक लोकांच्या डोळ्यात आसू आलेले। या वाल्मिक कराडला त्यांनी बिहार केलाय महाराष्ट्राचा, त्याला फाशी तर व्हायलाच पाहिजे, पण त्याचं सूत्रधार कोण कोण आहे ते मागे त्याच्या ते धरून त्याची मालमत्ता जप्त करायला पाहिजे आणि सूत्रधाराला बघून या सगळ्यांना फाशीचे 6 लोकांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आणि ज्यांनी राजीनामा दिला त्याच्या मागे कोण आहे? या लोकांनी सुद्धा राजीनामा देता थांबता यांना सुद्धा यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे।